सायकॉलॉजिस्टला अप्रोच करतात तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती असते का? किंवा मग एन्झायटीसारखा अनुभव येतो का? किंवा ही भीती, एन्झायटी तुम्हाला अगदी अप्रोच करण्यापासून पण थांबवते का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सगळ्यात पहिलं तर की ही भीती किंवा ही एन्झायटी खूप नॉर्मल आहे. तुमच्यासारखीच ही खूप लोकांना होते. नंबर 2, ही जी एन्झायटी आहे ती या फिअरमुळे असू शकते की आपण काहीतरी नवीन करायला जातो आहे. तर आपण जेव्हा काही पण नवीन एक्सप्लोर करतो तेव्हा अशा प्रकारची भीती खूप नॉर्मल आहे. आणि जर थेरपी तुमच्यासाठी नवीन असेल तर हे कारण तुमच्यासाठी जस्टिफाईड आहे. नंबर 3, थेरपीच्या प्रोसेसबद्दल तुम्हाला पुरे तेवढी माहिती नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मी काय एक्सपेक्ट केलं पाहिजे, एंड रिझल्ट कसा होईल, किंवा ह्या प्रोसेसमध्ये माझा काय रोल राहील, थेरपिस्टचा काय रोल राहील, ह्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसणं हे सुद्धा तुमच्या भीतीचं किंवा एन्झायटीचं कारण असू शकतं. नंबर 3, जेव्हा तुम्ही एका थेरपिस्टला अप्रोच करता तेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी शेअर करणार आहात ज्या जनरली किंवा तुम्ही बाकी लोकांसोबत शेअर करणं आतापर्यंत अवॉइड केलं आहे किंवा शेअर करायला तुमचं मन नाही मानत. तर ह्याच्यामुळे तुम्हाला एक अशी भीती वाटू शकते की तुम्हाला तुमचा थेरपिस्ट जज तर नाही करत, किंवा तुमचे हे जे काही स्ट्रगल्स आहेत, तुमचे जे कन्सर्न्स आहेत ते आता जगासमोर उघडे तर नाही पडत. सो ही वल्नरेबिलिटीतून येणारी किंवा जजमेंटॅलिटीमधून येणारी भीती असू शकते. नंबर 4, जर का तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर त्याचं एक कारण हे पण असू शकतं की आपल्या समाजामध्ये सध्या मेंटल हेल्थबद्दल एक काइंड ऑफ स्टिग्मा आहे. जरी लोक त्याच्याबद्दल ओपनली बोलत असतील तरी पण ह्याची ट्रीटमेंट खूप जास्त वेल एक्सेप्टेड नाही आहे. त्यामुळे या स्टिग्मामुळे पण तुम्हाला किंचितशी भीती वाटू शकते. जर का तुम्हाला अशी भीती वाटत असेल किंवा अशा भीतीमुळे तुम्ही ट्रीटमेंट डिले करत असाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी हे चॅनल फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.